कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर संयुक्त बैठक। बंडखोरांना आवरण्यावर तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन होणार। जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार। राज्यात भाजपनं महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत फिसकटलं तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची ही साथ तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीत 8 ठिकाणी मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं ठाकरे बंधूंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीला सुट्टी। मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत भर पगारी सुट्टी जाहीर। राज्यात पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत बदल। राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवणार। दाट धुक्याचा विमान कंपन्यांना फटका। पुण्याहून दिल्ली, अमृतसर आणि लखनौला जाणारी विमानं रद्द। दाट धुक्यानं धावपट्टी दिसत नसल्यानं विमान सेवेवर परिणाम। जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, सरकारकडून विश्वास व्यक्त।